राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. अतिवृष्टीग्रस्तांच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण होईना, मदत कधी मिळणार? अकोला जिल्ह्यामधील अतिवृष्टीग्रस्त 57,000 शेतकऱ्यांच्या मदतीकरता 79.48 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवरती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मदतीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. याद्या अपलोड करण्याचे काम अद्याप निम्म्यावरती असल्याने गेल्या पावसाळ्यामधील पीक नुकसानीची मदत यंदाच्या खरीप पेरणीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार की नाही असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. 2.40 लाख शेतकऱ्यांना 111 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेले आहे. 2023च्या खरीप हंगामामधील कपाशी आणि सोयाबीन पिकाकरता शासनाच्या अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यामधील एकूण 3,20,705 शेतकऱ्यांपैकी 4 एप्रिल 2025 पर्यंत 2,40,807 शेतकऱ्यांना 111 कोटी 3,47,770 इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. छाती ठोक कर्जमाफी देणारे आता गेले तरी कुठे? लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सत्ता आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही असे छातीठोकपणे सांगितले होते. केंद्रामध्ये तसेच राज्यात सुद्धा सरकार आल्यावर आपला सातबारा कोरा होईल अशी भाबडी आशा ठेवून शेतकऱ्यांनी सुद्धा मताचे दान माहितीच्या पदरामध्ये टाकले. मात्र या सरकारला पूर्णपणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विसर पडत चाललेला आहे. त्यामुळे सरकारच्या लक्षात आणून देण्याकरता आता प्रत्येक शेतकऱ्याने आवाज उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे. लातूरामध्ये सोयाबीनचे भाव 4,000 ते 4,300 रुपयांवरती स्थिर. 1 एप्रिलपासून भाववाढ सुरू. आवक वाढताच भाव पुन्हा कमी. रत्नागिरीत आंबा कॅनिंगला देण्यास सुरुवात. सध्या किलोला 60 ते 65 रुपये दर. केळीच्या दरामध्ये सुधारणा. खानदेशात सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल दर. विदर्भामध्ये पाऊस. उर्वरित राज्यात उष्णतेची लाट. अकोला 43.5 अंशावरती तर जळगाव 42 अंश तर पुणे 41 अंशावरती तापमान. सोन्याच्या दरामध्ये तेजी. एका दिवसामध्ये 10 ग्रॅमच्या भावामध्ये 2,940 रुपयांची वाढ. राज्यामध्ये यंदा विक्रमी कांदा लागवड. गतवर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 2 लाख हेक्टरवरती क्षेत्र वाढले. लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे बघा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता 8 तारखेला मिळाल्यानंतर आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची लाभार्थी महिलांना आतुरतेने वाट बघत आहे. आतापर्यंत या योजनेमध्ये लाभार्थींना 9 महिन्याचे दरमहा 1,500 रुपयाप्रमाणे 13,500 रुपये मिळालेले आहेत. एप्रिल महिन्यामध्ये रामनवमीला हप्ता येईल असे महिलांना वाटत होते. 14 एप्रिलला असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. जलजीवनचे पाणी मुरते तरी कुठे? राज्यातील 26,000 योजना अपूर्णच. 50,000 मंजूर कामापैकी 23,000 योजनेचे काम पूर्ण. 470ला सुरुवातच झाली नाही. टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन होणार स्वस्त. अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामुळे चीनी उत्पादकांकडून भारतास 5% सूट देण्याचा प्रस्ताव. खटल्यातून निर्दोष मुक्तता करा. वाल्मिक कराडचा अर्ज. उज्ज्वल निकम यांची माहिती. पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार. आरटीईच्या तिसऱ्या प्रतीक्षा यादीची तयारी. अद्याप अनेक जागा रिक्त. 194 प्रवेश निश्चित. आता उर्वरितांना संधी. पेट्रोल डिझेलचा दिलासा तर गॅस दरवाढीचा फटका. गृहिणींचे बजेट कोलमडणार. सर्वसामान्यांच्या खिशाला झळ. आधी आपले सरकारचे वॉलेट ठप्प. आता पोर्टलवरच 4 दिवस बंद. शेतकरी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी. कृषी अधीक्षक उपसंचालकाचे पद रिक्त. कृषी मंत्री जिल्ह्याचे असून सुद्धा कारभार रामभरोसे. कर्मचाऱ्यांची शेकडो पदेही रिक्त. रामेश्वर कृषी मार्केट लिलाव बंदच्या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांना धनादेश वाटप. ॲग्रिस्टेक योजनेमध्ये शेतकऱ्यांचे नाव नोंदणीसाठी रात्रपाडीत कॅम्प. उन्हाचा पारा. कांदा काढणीच्या कामांमुळे कळवण तालुक्यातील शेतकरी कार्ड नोंदणीसाठी फक्त 37%. भरवीर खुर्दच्या शेतकऱ्याने बाजारभाव न मिळाल्याने कोबीच्या पिकामध्ये सोडली जनावरे. उत्पन्नासह रहिवासी पुरावा द्या, अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द. पुरवठा विभागाच्या वतीने अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू. नवीन रेशन कार्ड देण्यासाठी मात्र प्रशासनाकडून होतोय विलंब. जन आरोग्य योजनेचे कार्ड ESIC मध्ये सुद्धा चालणार. गंभीर आजारावरती आता मोफत उपचार व शस्त्रक्रिया मिळणार. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीला आता मिरची झोंबणार. 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. सिल्लोड तालुक्यातील 10,000 एकरचे पीक निष्फळ. निधीची हमी आहे की नाही? 376 कोटी रुपये थकीत. विविध कारणांमुळे कुशल कामांचे मिळाले नाही बिल. काम करून सुद्धा निधीची पाहावी लागते वाट.
3.5 लाख शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टेक नोंदणी केली तरच योजनांचा लाभ. पीक विमा कर्जासाठी लागणार नाही अतिरिक्त कागदपत्रे. अनुदानास येणार नाही अडचण. 30 गायी, रोज 400 लिटर दूध, महिन्याला 2 लाख रुपयांचे उत्पन्न. नोकरी सोडून स्वतः बनला मालक. दुग्ध व्यवसायातून साधला प्रगतीचा मार्ग. अनेकांना प्रेरणा. हिंगोली जिल्हा विकासाचा 5 कोटी रुपयांचा निधी आला तसाच परत गेला. आरोग्य शिक्षणाचाही निधी वापरता आला नाही. रस्त्यांच्या कामासाठी सुद्धा होता निधी. भाव पुन्हा घसरले. हळद उत्पादकांमध्ये चिंता व्यक्त. व्यापारी म्हणतात जागतिक मंदीचा परिणाम. वरुड परिसरातील घटना. लाख मोलाची केळी मेहनतीने पिकवली पण माथे फिरूने झाडीच कापून टाकली. ग्राहकांसाठी बरे झाले. सोने चांदी पुन्हा घसरले. सराफ व्यापारी म्हणतात दर आणखी घसरण्याची शक्यता. युद्धावरील अनिश्चिततेचा होतोय परिणाम. शिराढोण परिसरातील मोसंबीच्या बागा संकटामध्ये. मार्च महिन्यांपासून शेतकऱ्यांना करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना. लातूर जिल्ह्यामध्ये गाय म्हशींसोबत बैलांची संख्या सुद्धा घटली. 21वी ऑनलाईन पशुगणना. 5,16,000 घरांना भेटी. 5 वर्षात कपाशीच्या बियाणामध्ये 1.25ची वाढ. खर्च वाढला. बियाण्याच्या प्रतिपाकिटावरती 37 रुपयांची वाढ झालेली आहे. राज्यामध्ये आतापर्यंत तब्बल 91,68,000 शेतकऱ्यांना ओळख क्रमांक मिळाला. ॲग्रिस्टेक योजनेमधून जमीन आधारशी जोडली जाणार. 82% काम पूर्ण, 18% अपूर्ण. तर रेशन होणार बंद. 30 एप्रिलपर्यंत ई-KYCसाठी अंतिम मुदत. वादळामध्ये सोलर सेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी हवालदिल. नुकसान भरपाई देण्याची मागणी. करडी परिसरातील कृषी सौरपंपांचे मोठे नुकसान. लाखनीमध्ये पोखरा टप्पा 2 अंतर्गत 43 गावे समाविष्ट. आलेसूर येथे मशाल फेरी काढून प्रकल्पाची सुरुवात. बँक खात्यामध्ये निराधाराची रक्कम जमा होण्यास अडचणी. बँक आधार लिंक नसल्याचा फटका. निधी मंजूर पण लाभच नाही. नदीकाठावरील शेतकऱ्यांचे मोटार पंपच केले बंद. तालुका प्रशासनाचे आदेश. दुबार धानपीक आले धोक्यामध्ये. धान्य घोटाळेबाजांवरती कारवाईचा बडगा. 2 कोटीच्या वसुलीचे जिल्हाधिकारी पंडा यांचे आदेश. दोघांचे निलंबन. 16 अधिकाऱ्यांची चौकशी सुरू. लखपती दीदी किती. तुम्ही अर्ज केला काय? जीवनोन्नती अभियान. ग्रामीण महिलांना व्यवसायाद्वारे स्वयंरोजगार उभारण्याची संधी. रानटी हत्तींना आवरा अन्यथा भरपाईची रक्कम वाढवा. हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोलीजवळ. गोंदिया जिल्ह्याला येलो अलर्ट. हवामान खात्याचा पावसाचा अंदाज. वातावरणामध्ये घसरण. 11, 12 व 13 तारखेलाही बरसणार. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी ही आवश्यक. वामनराव चपट यांचे प्रतिपादन. मनत कांबळे यांचा नागरी सत्कार. वर्धा जिल्ह्यामध्ये अवकाळीचा कोप कायमच. दुसऱ्या दिवशी सुद्धा सायंकाळी पुन्हा बरसला. शेतकऱ्यांना मोठा फटका. वीज पुरवठाही झाला खंडित. झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प. आंब्यापाठोपाठ काजूवर सुद्धा फळमाशीचा प्रादुर्भाव. हवामानामुळे आधीच उत्पादकता कमी. आता कीड रोगामुळे आणखी हाल. प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी पुन्हा सर्वेक्षण सुरू. ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकाऱ्यांवरती जबाबदारी. आंबा वाचवण्यासाठी कागदी पिशव्या. वातावरणामधील बदलाने उत्पादक अडचणीमध्ये. पालटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग. खर्च वाढल्याने बैलजोडीऐवजी यांत्रिकी शेती. ग्रामीण भागामध्ये ठराविक गावामध्ये बैल व ट्रॅक्टरचा वापर. बैलांची संख्या घटल्याने अनेक अडचणी निर्माण. युरोपियन युनियनची टॅरिफला 90 दिवसांसाठी स्थगिती. चीनची इतर देशांना साथ. जिवंत 7/12 मोहिमेने केले 150 जणांना जमीन मालक. 9,744 मयत खातेदारांच्या. 872 वारसदारांनी केले अर्ज. पारदर्शकता वाढवण्यास सुद्धा मदत. आधीच उघडा त्यामध्ये विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त. दररोज रात्री 10 वाजेनंतर वाढतो विद्युत भार. 132 kV वाहिनीवरील विद्युत भार कमी होणार. जळगाव जिल्ह्यामध्ये गाई म्हशींसोबत कोंबड्यांच्या संख्येमध्ये वाढ. पशुगणना अंतिम टप्प्यामध्ये. कुक्कुटपालनाची भरारी. लिंबू गवारचे दर 150 रुपये किलो. टोमॅटो, कांदा, बटाट्याचे भाव स्थिर. जामनेर शहरामध्ये आवक मंदावली. भाजीपाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधून 25 लाख लाभार्थ्यांना वगळले जाणार. लाभार्थ्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार. 2 महिन्यांसाठी मोहीम राबवण्यात येणार. संतोष देशमुख हत्याकांड खटला. कराडसह सर्व आरोपींची संपत्ती जप्त करा. सरकारी पक्षांची मागणी. मारहाणीचा व्हिडिओ न्यायालयामध्ये सादर करा. पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार. पाकचा बुरखा फाटणार. 26/11च्या कटाचा होणार पर्दाफाश. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तव्वू राणाची अजित डोवाल यांची देखरेखीखाली होणार चौकशी. गव्यांनी उद्ध्वस्त केले 4 एकरामधील कलिंगड. लेंढूर येथील प्रकार. वन विभागाचे दुर्लक्ष. पशुखाद्याचे दर वाढल्याने दुग्ध व्यवसाय संकटामध्ये. वाढत्या पशुखाद्याच्या दरावरती नियंत्रण कोणाचे? चाऱ्याचा प्रश्न गंभीर.
NMMSचे 38 कोटी रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग, राज्यामधील 31,000 जणांचा समावेश, केंद्र शासनाकडून वितरण. बेरोजगारी दर 4.9% केंद्र सरकार, शहरी भागातील बेरोजगारी टक्का 6.7%. कोल्हापूर जिल्ह्यामधील 5,000 पूरबाधित मदतीच्या प्रतीक्षेमध्ये, गतवर्षी पावसाळ्यामध्ये 18,84,00,000 रुपयांचे नुकसान. शेणखताला आला सोन्याचा भाव, एका ट्रॉलीला 3,200 रुपयांपर्यंत दर, रासायनिक खते देखील बळीराजाच्या अवघ्याबाहेर. राजेवाडी तलावाच्या उन्हाळी आवर्तनामुळे 10 गावांना दिलासा, 4,000 हेक्टर क्षेत्राला फायदा, परिसरामधील पिकांना मिळणार जीवनदार. कृषी मंत्र्यांना पदमुक्त करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, कराड तालुक्यातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, कराड तहसीलदारांना निवेदन. सातारा जिल्ह्यामधील 3,000 ग्राहक विजेबाबत स्वयंपूर्ण, सौर ऊर्जेकडे वाढता कल, शासनाच्या योजनांचा सर्वसामान्यांना दिलासा. सोलापूर जिल्ह्यामध्ये शबरी आवास योजनेमधून 325 घरकुल मंजूर. फेक अकाउंट विरोधामध्ये बँकांची धडक कारवाई, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने केली 13 बनावट खाती फ्रीज, चौकशी सुरू. कन्नड तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेचे 156 घरकुल रद्द, दुसऱ्यांदा लाभ घेत असल्याने पंचायत समिती प्रशासनाने घेतला निर्णय. यावर्षी कापसाचे क्षेत्र 10% घटणार, कृषी तज्ज्ञ डॉक्टर DB जडे यांनी वर्तविला अंदाज. ST कर्मचाऱ्यांना मार्चचा फक्त 56% पगार मिळणार. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.